पहिल्यापासूनच या लोकांबरोबर पंगा घेतलाय की वरळीमधनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढवेल. जय असो नाही तर वीरू असो, दोघं एकच आहेत, त्यामुळे काही तसं अडचण येणार नाही की कोणाचं तरी आडनाव काहीतरी आहे. या गोष्टीला मी घाबरणार नाही. पण तुमच्या मतदारसंघातली मशागत ही तुम्हाला करायलाच पाहिजे. पप्पू फेल हो गया आणि फेल झालेल्या लोकांना लोक कशाबद्दल निवडून द्यायचं लोकांनी? आम्ही इथले भाई आहोत, आम्ही इथले दादा आहोत, आम्ही काय हम करेसो कायदा. 10 वर्षाचा आमचा बॅड पॅच होता, तो या 2024ला संपणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2024 मध्ये निश्चितपणे सत्तेत असेल. हे निश्चितपणे मान्य करतो, आमच्याकडे सत्ता नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहशत आहे, आमचे विरोधक सुद्धा मान्य करतात. बघा असं आहे, पैशामध्ये तर मी त्यांची कॉम्पिटिशन करू शकत नाही. उद्या जो काय निवडणुकीचा पसारा असतो आणि करतो माझी कॉम्पिटिशन असते. माझी तेवढी ऐपत नाही, माझी तेवढी झेप नाही, हे मला 100% माहिती. मी जेवढा राजसाहेबांचा ओरडा मी खाल्लाय ना, तेव्हा मला वाटत नाही की कोणी खाल्लाय. मुळात सांगू, अशी कुठली सत्ता केंद्र नाहीत, सत्ता केंद्र एकच, राजसाहेब ठाकरे. मित्रांनो नमस्कार. टाइम महाराष्ट्राच्या फेस टू फेस मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकांचे पडगम वाजू लागलेले आहेत आणि या विधानसभा निवडणुकांचे पडगम वाजू लागताच राज्यातल्या काही महत्त्वाच्या नेत्यांशी मुलाखतींचे कार्यक्रम आपण सुरू केलेले आहेत. आणि त्याच फेस टू फेस मालिकेमध्ये आतापर्यंत आपण राहुल नार्वेकर असतील, राजन तेली असतील किंवा इतर ज्या काही नेत्यांना भेटतोय, निलेश राणे असतील, याच शृंखलेमध्ये आता आणखी एक नवं नाव जोडलं जाणार आहे आणि ते आहे मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे बिनीचे शिलेदार असलेले संदीप देशपांडे यांचं. संदीप देशपांडे, आपलं फेस टू फेस मध्ये स्वागत आहे. मला तुम्हाला विचारायचंय की तुमच्या पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या राज ठाकरेंनी काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव होतं बाळा नांदगावकरांचं. पण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मनसेचा कोणता उमेदवार हा आदित्य ठाकरे यांच्या वरळी या मतदारसंघातला उमेदवार असणार. तुमचं नाव तर काही घोषित झालेलं नाहीये, पण आम्ही जे काय पाहतोय ते तुम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे, लोकांना भेटताय. तुम्ही स्वयंघोषित उमेदवार आहात का? नाही, असं आहे की सन्माननीय राजसाहेबांनी जरी माझं नाव घोषित केलं नसलं आणि तरी त्यांनी हे घोषित केलं की यावेळेला आपल्याला आठवत असेल तर 2019ला आम्ही उमेदवार दिला नव्हता वरळीत. पण त्यांनी यावेळेला स्पेसिफिकली सांगितलं की वरळीमधनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढवेल. आता मनसेचा नेता म्हणून, मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून, मनसेचा कार्यकर्ता म्हणून काम करणं एखाद्या मतदारसंघात आवश्यक आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करतोय, लोकांना भेटतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका, सन्मान्य राजसाहेबांची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. शेवट फायनल उमेदवार कोण असणार ह्याचा निर्णय राजसाहेब करतील. आणि तो जरी मी नसीन, कोण XYZ असेल किंवा अन्य कोणी असेल, तरी जी मेहनत आम्ही आत्ता करतोय तिथे काय वाया जाणार नाही, कारण ती पक्ष म्हणून आम्ही मेहनत करतोय. त्यामुळे मेहनत करणं हे आमचं काम आहे. बाकी कोणी लढवायची कोणी नाही लढवायची याचा निर्णय राजसाहेब घेतील आणि तो योग्य वेळी घेतील. नाही, राजसाहेबांचे दोन लोक असे आहेत की एकाचं नाव आहे जय आणि एकाचं नाव आहे वीरू, म्हणजे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी. पण जेव्हा प्रत्यक्ष धन्नो धाव पळवायची वेळ येईल तेव्हा जयची लॉटरी लागणार की वीरूची लॉटरी लागणार? नाही, तो निर्णय घेतील ना राजसाहेब, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि जय असो नाही तर वीरू असो, दोघं एकच आहेत, त्यामुळे काही तसं अडचण येणार नाही. आता ज्या वेळेला लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेला विनायक राऊत हे सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघातले उमेदवार होते. पण ती जी लढत आहे, नारायण राणे आल्यामुळे ती लढत महाराष्ट्रातल्या 10 टॉप लढतींपैकी एक झाली. आणि नारायण राणेंमुळे विनायक राऊतांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना विजयामध्ये ते परिवर्तित करता आलं नाही, हा भाग वेगळा. पण या ज्या हाय प्रोफाईल लढती असतात त्या हाय प्रोफाईल लढतींसाठी एक वेगळी मानसिकता लागते, एक वेगळं मटेरियल लागतं तुमच्यामध्ये. आदित्य ठाकरेंबरोबर पॉलिटिकल पंगा घेण्याचं जे मटेरियल आहे ते काय आहे संदीप देशपांडेंच्याकडे? मी पहिल्यापासूनच या लोकांबरोबर पंगा घेतलाय. आणि पहिली गोष्ट तर असं आहे की कोणाचं तरी आडनाव काहीतरी आहे, या गोष्टीला मी घाबरणार नाही, कारण माझ्या पाठी राज ठाकरे आहेत. त्यामुळे असल्या गोष्टींना मी घाबरत नाही. समोर कोण आहे, काय आहे, आणि संघर्ष करूनच आम्ही या पदापर्यंत आलोय. राजेशजी, तुम्ही तर म्हणजे माझा संघर्ष 2006 पासून बघितलेला, जेव्हा मनसे स्थापन झाली तेव्हापासून तुम्ही मला बघताय. प्रत्येक गोष्टीत संघर्ष केलाय, जेलमध्ये गेलोय,
पोलिसांच्या लाठ्याकाठ्या काढल्या आहेत, तडीपारीच्या नोटिसा भोगलेल्या आहेत. त्यामुळे या संघर्षाला आम्ही घाबरत नाही. आणि जो संघर्ष आम्ही केलेला आहे त्या संघर्षामुळे आता कोण समोर आहे या गोष्टीचा फरकच नाही पडत. आमच्या पक्षाचं काम आम्ही करतोय. आमचा पक्षाने सांगितलं निवडणूक लढवायची आहे, ती आम्ही जोमाने लढवणार. 100% खात्रीनी मी तुम्हाला हे सांगतो की जी निवडणूक होईल, जी लढत होईल ती अख्खा महाराष्ट्र बघेल अशी लढत होईल. 5 जून 2019ला महानगर या दैनिकात माझी बातमी होती, बायलाईन स्टोरी होती की या खेपेला विधानसभेवर आदित्य ठाकरे जाणार. त्यांचे 2 मतदारसंघ होते, एक वरळी होता आणि शिवडी, असे 2 मतदारसंघ मी त्या बातमीत मांडले होते. अनेकांनी मला तेव्हा वेडा ठरवलं होतं, पण पुढे असं घडलं, निवडणुका घडल्या, निवडणुका झाल्या आणि आदित्य ठाकरे निवडणूक लढवून तिथून जिंकून गेले. या वेळेला मी बातमी दिलेली आहे की आदित्य ठाकरे आपला मतदारसंघ बदलतील, ते वरळीच्या ऐवजी आणखी सुरक्षित मतदारसंघामध्ये जातील. तर ते तिथे जी फक्त 6,500 जी काय आघाडी आहे त्याला घाबरून ते जात आहेत की संदीप देशपांडेंसारखा एक राज ठाकरेंचा वेडा त्यांच्या वाट्याला येणार आहे म्हणून जात आहेत? ते मलाही घाबरत नाहीयेत आणि ते जो मतदारसंघ कमी झालाय त्यालाही घाबरत नाही. ते घाबरतात वरळीच्या जनतेला. वरळीच्या जनतेला? हो. याचं कारण असं की 2019ला ज्या वेळेला ते निवडून गेले त्याच्यानंतर 5 वर्ष जी काय आता म्हणजे होतील, आता कंप्लीट होतील, या 5 वर्षामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा राजेजी संपर्क हा तिथल्या लोकांबरोबर केलेला नाही, ठेवलेला नाही. त्यांच्या समस्या कधी समजून घेतल्या नाहीत, त्यांच्या अडीअडचणीला कधी कामाला आले नाहीत. त्यांचे काय एक्झॅक्ट प्रॉब्लेम्स आहेत आज जर तुम्ही विचारले तर आजही त्यांना माहीत नाहीत. लोकांशी संपर्क नसल्यामुळे त्यांना ती जाणीव झालेली आहे की आता काही जनतेमध्ये आपलं खरं नाही. म्हणून कदाचित जर तुमची बातमी, मला माहित नाही सत्यतेत किती उतरेल किंवा आहे, मला याची कल्पना नाही, पण जर तुम्ही म्हणताय तसं जर होणार असेल तर ते होईल, ते जनतेला घाबरूनच होईल. पण त्या एक एवढा मोठा नेता, म्हणजे ते मोठेच आहेत, याचं कारण असं आहे की ते एक तर ठाकरे आहेत, दुसरं असं आहे की ते शिवसेनेमध्ये नंबर 2च्या पोझिशनवर आहेत. मग इतका मोठा नेता एका मतदारसंघात, जो मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, म्हणजे तिथे भाजपने अनेक वेळा प्रयत्न केले. सुनील राणे असतील किंवा दत्ताजी राणे तिकडून निवडून आले होते, पण त्यानंतर त्यांच्या मुलाला सुनील राणेला कधीच तिथून निवडून नाही येता आलं. सचिन अहिरचा जो काय एकूणच तिकडचा राजकीय सगळा आपण जर विचार केला तर ते नेमकं बालेकिल्ल्यात असूनही भयभीत झालेत. याच्या मागे बघा, ते काम तर करतायत, ते वर्तमानपत्रात दिसत आहेत, ते सगळी ते कॅमेरावर दिसत आहेत, ते वाहिन्यांवर दिसत आहेत, मग ते नेमकं कशाच्या मुळे घाबरलेत? मी तुम्हाला सांगितलं तसं की बघा, आडनाव मोठं तर आहेच त्यांचं. त्यांचे आजोबा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. पण हे सगळं असताना तुम्ही जर जनतेची कामं नाही करू शकलात तर जनता तुम्हाला स्पेअर करत नाही. हा, तुम्हाला एक पहिली संधी मिळते नावामुळे, आडनावामुळे, तुमच्या पॉलिटिकल बॅकग्राऊंडमुळे, पण तुमचा परफॉर्मन्स नसेल तर जनता का तुम्हाला, जनतेने कशासाठी निवडून दिलं? आमदार म्हणून निवडून दिलं ना. पहिले तुम्ही आमदार आहात आणि मग तुम्ही मंत्री आहात, मग तुम्ही काय महाराष्ट्राचे नेते आहात, पण तुमच्या मतदारसंघातली मशागत ही तुम्हाला करायलाच पाहिजे. ती जर तुम्ही केली नाही, तो मतदारसंघ तुम्ही सांभाळू शकले नाहीत, तिथल्या लोकांच्या अडीअडचणी. आज तुम्हाला मी सांगतो, आमदार म्हणून आदित्य ठाकरे आहेत. आत्ता प्रजा फाउंडेशनचा सर्वे आला, राजेशजी तुम्ही बघितलात का तो? प्रजा फाउंडेशननी जो सगळ्या आमदारांचा एक स्कोअर कार्ड कामगिरीचा काढता. आदित्य ठाकरेंना किती गुण आहेत बरं त्याच्यात? 100 पैकी 33 गुण आहेत आणि ते पास झालेले नाही. बरं, असं म्हणजे मग शिवसैनिक म्हणतात की नाही तो बोगस आहे, पण तिकडे पहिला नंबर सुनील प्रभूंना दिलाय, मग तो बोगस आहे का? 33 मार्क का मिळालेले आहेत? परफॉर्मन्स कशावर तो आहे की तुम्ही ज्या मतदारसंघाला तुम्ही मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय त्या मतदारसंघा संदर्भातले किती प्रश्न तुम्ही विधानसभेत विचारले,
किती प्रश्नांसाठी तुम्ही निधी मागितलात किंवा काय खर्च केलात, तुमच्याकडे जो आलेला निधी आहे त्यातला किती निधी तुम्ही मतदारसंघात खर्च केलात, कुठल्या कामासाठी खर्च केलात, तिथल्या ह्या सगळ्यावर ते सगळं अनालिसिस होतं. त्या अनालिसिसमध्ये तुम्हाला 33% गुण आहे. म्हणजे पप्पू फेल हो गया, पप्पू पास नाही हुआ, पप्पू फेल हो गया. आणि फेल झालेल्या लोकांना लोक कशाबद्दल निवडून द्यायचं लोकांनी, हा महत्वाचा प्रश्न आहे. हे बघा, शिवसेना ही मनगटशाहीसाठी ओळखली जाते. या मतदारसंघामध्ये तुम्ही प्रचार सुरू केला, तुम्ही आणि संतोष धुरी आणि तुमच्या काही सहकाऱ्यांनी. परवा काही ज्येष्ठ नागरिकांबरोबर पण हातापाई केली, धक्काबुक्की केली, अशी सगळी दृश्य बघायला मिळाली युट्यूबवर म्हणा, सोशल मीडियावर म्हणा. आणि हे काय आहे? म्हणजे हे मनसेला तिथे पण खळखट्याक करायचंय आणि स्वतःकडे अटेन्शन. नाही, असं आहे. या लोकांना काय सवय झाली आहे तुम्हाला सांगतो राजेशजी. त्या वरळीमध्ये त्यांना असं वाटतं की आपल्याला विचारणारं कोणी नाही, आम्ही इथले भाई आहोत, आम्ही इथले दादा आहोत, आम्ही काय हम करे सो कायदा, ही त्यांची मानसिकता आहे. या मानसिकतेतनं जांभोरी मैदानला त्यांनी एक स्ट्रक्चर उभं केलं. त्याला त्यांनी सांगितलं की हे ज्येष्ठ नागरिकांसाठी उभं केलं स्ट्रक्चर, प्रॉपर. आता मैदान हे खेळायची जागा आहे, स्ट्रक्चर बांधायची जागा नाही. ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे, ही साहेबांनी घेतलेली भूमिका आहे. आम्ही सांगितलं की हे स्ट्रक्चर चुकीचं आहे, हे स्ट्रक्चर तुम्ही. काही शिवसैनिक आले आणि त्यातला जो म्हणतायत ते ज्येष्ठ नागरिकाला, आदित्य पण म्हणाला की ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की. त्या माणसाच्या डोक्यावर केस नव्हते. तर ज्याच्या डोक्यावर केस नाही तो ज्येष्ठ नागरिक म्हणून नाही होत ना, त्याचं वय बघून तो ज्येष्ठ नागरिक होतो. त्याचं वय आहे 38. त्याचं नाव मला असं वाटतं, तो आमच्या नितीन कदमचा भाऊ, शिवसेनेच्या संजय कदमचा पुतण्या तो. तर तो तिकडे होता. तो आला, त्यांनी पहिला धक्का मारला, त्याचं ती क्रियेची प्रतिक्रिया होती. शेवट आम्ही त्याच कुळातनं जन्माला आलो ज्या कुळात तुम्ही आहात. तुम्ही जर आरे केलं तर आम्ही कार्य करणारच. त्यामुळे तो प्रसंग तिथे घडला. ह्याच्यामध्ये काही क्रिएट करायचा किंवा याचा विषय नव्हता. विषय हा तिथल्या आणि नागरिकांची तक्रार होती की आम्हाला मैदानात काही नकोय, पण 2-4 लोकांना ते स्ट्रक्चर उभं करायचं होतं. मग ते स्ट्रक्चर भाड्याने द्यायचं आणि मग त्याच्यातनं पैसे कमवायचे, ही यांची सगळी रणनीती आहे. आणि आजपर्यंत यांना कोणी प्रश्न विचारणारा नव्हता. आता जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात झाली, सगळे मुद्दे निघायला सुरुवात झाले, त्यामुळे आता भीती वाटायला लागली. आणि म्हणून तुम्ही जे म्हणताय की कदाचित तिकडे जायचं का इकडे जायचं का इथेच थांबायचं, मी तर तुम्हाला सांगतो, बघा कसं आहे, बाळासाहेब ठाकरे हे तुमचे आजोबा होते, पण जनता जी असते ना ती, तुम्ही जर परफॉर्मन्स दिला नाहीत तर तुम्हाला तुमची जागा निश्चितपणे दाखवते. आणि याचं उदाहरण आपण बघितलं. आज सचिन तेंडुलकर असेल, त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, वडिलांचं नाव म्हणजे तेंडुलकर म्हणजे गॉड, बरोबर, क्रिकेटचा देव, त्याच्या वरती काही नाही आहे ना. पण तरी त्याच्या मुलाचा परफॉर्मन्स नाही म्हणून इंडियन क्रिकेट टीम सोडा, तो IPL मध्ये पण सगळ्या मॅचेस खेळू शकला नाही. खरंय. आता परवा मी तुम्हाला म्हणजे थोडंसं वेगळं उदाहरण आहे, पण MCAचं उदाहरण सांगतो. सचिन तेंडुलकरांनी आव्हान केलंय ते सूरज सामंत कोण आहे, सेक्रेटरी त्यांना करा म्हणून. पण तरी लोकांनी मतदान नाही केलं त्यांना. अगदी खरंय. म्हणजे ते निवडून नाही आले. म्हणजे तेंडुलकरनी खरं तर म्हणजे क्रिकेटची निवडणूक तेंडुलकरांनी आव्हान केलेलं, तरी एका 350 लोक ऐकत नाही. 350 लोकांमधले फक्त 146 लोकांनी ऐकलं, 194 लोकांनी ऐकलं नाही. खरंय. म्हणजे ही लोकशाहीची गंमत आहे. ही लोकशाहीची गंमत आहे. कारण लोकांना वाटतं की माझं काम करणारा, मला अप्रोचेबल असणारा, उद्या एखाद्या फोनवर मला अवेलेबल असणारा मला आमदार पाहिजे. तो तुम्ही आहात का? निव्वळ ठीक आहे, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या नावाने तुम्ही 2019ला आमदार झालात, पण पुढचे 5 वर्ष जर परफॉर्मन्स दिला नाही तर जनता तुम्हाला घरी बसवेल. अर्जुन तेंडुलकर होऊ शकतो. नाही, पण मला सांगा, जर जनतेने ठरवलं तर निश्चित होऊ शकतो. जर मला म्हणजे अगदी खरं आहे की संदीप देशपांडे, मी जसं आपल्याला म्हटलं की राज ठाकरेंकडे काही वेडी माणसं आहेत, याच्यावर मी 2005-06 पासून अगदी ठाम विश्वासावर तो पक्ष. नाहीतर बघा, ज्या पक्षाकडे 1 नगरसेवक, 1 आमदार आणि 0 खासदार आहेत, आपल्याला जे लोकशाही पासून ते अगदी नगरपालिकेपर्यंत जे लोक लागतात, ते
18 वर्षामध्ये राज ठाकरेंकडे आत्ता ज्या वेळेला ते प्रत्यक्षात निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि राजकीय संन्यास झटकण्याचा विचार करतायत, तेव्हा त्यांच्याकडे फक्त हे 2च संसदीय भिडू आहेत आणि तरीही हा पक्ष 18 वर्ष चाललाय तो काही वेड्यांच्या वेडेपणामुळे चाललाय असं माझं ठाम मत आहे. संदीप देशपांडे हा त्याच्यातला एक महत्वाचा वेडा आहे असं माझं मत आहे, कारण तो प्रत्येक वेळेला वेडेपणा करतो, राज ठाकरेंच्या डोक्याला ताप करतो आणि तरीही राज ठाकरेंचा लाडका असतो. का देशपांडे? वेडे माणसंच इतिहास घडवतात. नाही, पण तुमचा वेडेपणा म्हणजे तो वेडेपणा तुम्हाला नगरसेवक पण नाही बनवू शकला असं शिवसेनेचे लोक म्हणतात. शिवसेना भवन, राजगड, राज ठाकरेंचं निवासस्थान, शिवसेना प्रमुखांचं कदम मॅन्शन मधलं निवासस्थान, या सगळ्या गोष्टी ज्या मतदारसंघात येतात तिथून संदीप देशपांडेंचा पराभव होतो आणि ते 2012ला संदीप देशपांडे जिंकला ना. असं काय करताय राजेशजी? 2012 ते 2017 5 वर्ष मी नगरसेवक होतो, महानगरपालिकेत गटनेता होतो, स्थायी समितीत सदस्य होतो. हे कोणामुळे मिळालं? राजसाहेबांमुळे मिळालं ना. संदीप देशपांडेला कोण ओळखत होतं? राजसाहेबांनी मला उमेदवारी दिली, मी नगरसेवक झालो, त्याच्यानंतर 5 वर्ष मी काम केलं. त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय ती माझी पत्नी उभी राहिलेली 2017ला. ठीक आहे, ते पण बघा तुमची सगळेजण, आपल्या अनेक प्रेक्षकांना माहिती नसेल की यांची पत्नी ही प्रथम श्रेणीची अधिकारी आहे, म्हणजे ती तहसीलदार होती आणि ती तहसीलदार असूनही तिला नाकारण्यात आलं. ही एक खंत आहे मनसेची, पण त्याच वेळेला ते शिवसेनेचं राजकीय भांडवल करण्याचंही एक महत्वाचं उदाहरण ठरू शकतंय. मग अशा वेळेला तुमचं शिवसैनिकांना किंवा ठाकरे सैनिकांना काय उत्तर आहे? नाही, मी तुम्हाला सांगतो ना, आता आपण हा जो मुद्दा काढलाय तो मी जे म्हणतो त्याच मुद्द्याला पुढे नेणार आहे. जे तुम्ही आता सांगितलं की तहसीलदार असूनही लोकांनी नाकारलं. कदाचित तेव्हा जर संदीप देशपांडे म्हणजे उभा असता, ओपन वॉर्ड असता, तो राहिला असता, कदाचित मी निवडून आलो असतो. संदीप देशपांडेंनी इथे 5 वर्ष काम केलंय, नगरसेवक म्हणून चांगलं काम केलंय, म्हणून त्याच्या पत्नीला निवडून द्यायला पाहिजे हे कदाचित लोकांना आवडलं नसेल आणि तेही शिवाजी पार्क दादर सारख्या लोकांना ते रुचलं नसेल, म्हणून मी माझी पत्नी निवडून नाही आली. हीच गोष्ट वरळीत पण लागू होते ना. खरंय, जी माझ्या बाबतीत झाली ही गोष्ट वरळीत पण लागू होते. हाच संदीप देशपांडे जेव्हा 2019ला आमदारकीला उभा राहिला तेव्हा 43,500 मतं मला मिळाली. ठीक आहे, त्यावेळेला शिवसेना भाजप युती होती, एक कॉम्बिनेशन होतं त्यांचं, ते एकत्र लढले, त्यामुळे कदाचित माझा पराभव झाला. पण 43,500 मतदान म्हणजे त्या 43,500 लोकांसाठी संदीप देशपांडे आमदार आहे. जसं उत्तर प्रदेशमध्ये म्हटलं जातं की जो जिंकला आहे तो विजयी आमदार आहे, पण जो पराभूत झालेला आहे त्याला जेवढी मतं मिळाली आहेत तितक्या लोकांचा तर तो आमदार आहेच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, लोक म्हणतात की अरे नाही आमची झाली त्यावेळेला चूक, आम्ही युती म्हणून मतदान केलं. भाजपचे खूप लोक भेटले मला म्हणाले की आम्ही युती म्हणून मतदान केलं. पण आजही दादर माहीम सारख्या परिसरामध्ये 43 आणि ती राजेशजी तुम्हाला सांगतो, अक्षरशः तुम्हाला आठवत असेल तर 15 दिवसच उरलेले इलेक्शनला त्यावेळेला साहेबांनी निर्णय घेतला की हो आपण निवडणूक लढवतोय. आणि त्यावेळेला मला सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं की तू माहीम लढवतोयस. ज्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की तू माहीम लढवतोयस त्याच्यानंतर 18 दिवसांनी वोटिंग होतं. म्हणजे जे काय प्रचार करायचा होता, निवडणुकीसाठी लागणारी यंत्रणा गोळा करायची होती, ती गोळा केलेली यंत्रणा वापरायची होती, या सगळ्या गोष्टीसाठी फक्त 18 दिवस होते. मग तुम्ही विचार करू शकता की 18 दिवसात जर हा परफॉर्मन्स आहे तर जास्ती दिवस मिळाला. मला हेच तुम्हाला विचारायचंय, राज ठाकरेंना काळाच्या ओघात थोडंसं शहाणपण येत गेलंय असं आपल्याला म्हणायला खूप मोठा वाव आहे. कारण बघा, त्यांनी बाळा नांदगावकरांचं तिकीट जाहीर केलं, तिथे शिवसेनेचे जे विद्यमान आमदार आहेत अजय चौधरी त्यांच्याबद्दल नाराजी आहे. एखाद्या तरुण शिवसैनिकाला किंवा उमेदवाराला संधी मिळायला हवी शिवसेनेकडून असं म्हटलं जातंय. तिथे दगडही निवडून येतो असं म्हणत असलेल्या मतदारसंघामध्ये 2009ला बाळा नांदगावकरांनी त्यावेळचे दिग्गज नेते असलेल्या दगडू सकपाळांचा पराभव केला होता. पण आता राज ठाकरेंनी तुम्हाला सिग्नल दिल्याची अजून माझ्याकडे तरी माहिती नाहीये, पण जे काही उमेदवार घोषित केले, मग ते बाळा नांदगावकर असतील किंवा अगदी लातूर आणि या सगळ्या भागातले जे काही उमेदवार असतील, तर हे मनसेला सुचलेलं शहाणपण आहे की जे सत्ता नसल्यामुळे जे भोगावं लागलं गेल्या काही वर्षांमध्ये त्यातून मिळालेली ती शिकवण आहे? असं आहे की मी हे मानतो की राजकारणात प्रत्येकाला बॅड पॅच असतो. 10 वर्षाचा आमचा बॅड पॅच होता, तो या 2024ला संपणार आहे.
2009ची मी लोकांची बॉडी लँग्वेज बघितलेली आहे. त्यावेळेला जी बॉडी लँग्वेज होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल, तशाच पद्धतीची बॉडी लँग्वेज सध्या आम्हाला दिसते. आणि मला 100% खात्री जे राजसाहेब म्हणाले ते की या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2024 मध्ये निश्चितपणे सत्तेत असेल. दुसरं आपण वारंवार एक उल्लेख करताय ते मी स्पष्ट करू इच्छितो की वरळीचा की अजून तुम्हाला सिग्नल दिलाय नाही दिलाय वगैरे, मी माझी इच्छा सन्मान्य राजसाहेबांकडे व्यक्त केलेली आहे. निर्णय ते घेतील आणि त्यांना योग्य वाटलं तर निश्चितपणे मला उमेदवारी देतील. पण ते देतील तेव्हाच मी काम करीन अशा स्वभावातला मी नाहीये. माझं काम हे माझं इलेक्शन असो नाही तर नसो चालू असतं. आणि मी हे मानतो की केलेलं काम कधीही वाया जात नाही. हा झाला एक ते फार लॉजिक वगैरे म्हणजे आता ते काय राहिलेलं नाही. उगाच देशपांडे तुम्ही मला नाही मी ऐका ना, केलेलं काम वाया जात नाही याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. परवा मी वरळीत गेलेलो. आता जनरली माझा तुम्हाला माहिती मी माहीम म्हणणं होतो आणि त्या तिकडनं हे करायचो. तर मी ज्या थोडक्यात तुम्ही फिरता मनोरा आहात मनसेचा. नाही मी माहीम मधनं मागच्या वेळेला निवडणूक लढवलेली. माझा मतदारसंघ माहीम होता. तर मी जेव्हा वरळीत फिरत होतो त्यावेळेला त्या एक बाई आल्या आणि म्हणलं ओ देशपांडे घरी या. म्हटलं नाही ताई आम्हाला फिरायचं सगळीकडे, तुम्ही तुम्ही म्हणाल घरी या. घरी आलो, मला पेढा दिला, पाणी दिलं. त्यामुळे ओळखलं का मला? म्हटलं नाही. त्यामुळे माझ्या मुलाची ऍडमिशन साने गुरुजीला तुम्ही केलीत, माझी तुमची ओळख नव्हती, मी तुमच्या शाखेत आलेले आणि तुम्हाला सांगितलेलं आणि तुम्ही माझी साने गुरुजीला ऍडमिशन करून दिलं. तुम्ही विचारलं पण नाही तुम्ही कुठे राहता काय राहता. हे जे मी सांगतो ना तुम्हाला की केलेलं काम वाया जात नाही. आणि त्या बाई मला म्हणाले की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, अख्ख्या माझे जेवढे कॉन्टॅक्ट सगळ्यांना मी सांगणार आहे की यावेळेला मनसेला मतदान करा. मला तुम्हाला हेच विचारायचंय. बघा, शिवसेनेच्या धर्तीवरच राज ठाकरेंनी मनसेची निर्मिती केली. मग शिवसेनेच्या शाखा, त्याला मग राजगडचं उत्तर, मग शिवसेनेचे जे काही उपशाखा प्रमुख वगैरे त्याला तुम्ही संघटक वगैरे असं म्हणून ते सगळं झालं. एक काळ असा होता शिवसेनेच्या शाखेमध्ये अनेक प्रश्न धसाला लागायचे. तुम्ही त्यांचे राजकीय विरोधक असा किंवा नसा, पण मला असं स्वतःला वाटतं कारण मी ग्रासरूट पासून ते पाहिलेलं आहे. शिवसेनेच्या शाखेमध्ये प्रश्न सुटायचे, वाद मिटायचे. आता त्याच धर्तीवर सुरू असलेल्या राजगडमध्ये काय सुरू आहे? सुटतात लोक येतात का तुमच्याकडे? कारण तुमच्याकडे काहीच नाहीये. मग अशा दळिद्री नारायणांकडे का जायचं? बघा, दोन गोष्टींनी लोकांचे प्रश्न सोडवता येतात. एक, तुमच्याकडे सत्ता असेल तर. दुसरा, तुमची दहशत असेल तर. हे निश्चितपणे मान्य करतो आमच्याकडे सत्ता नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहशत आहे हे आमचे विरोधक सुद्धा मान्य करते. त्यामुळे आम्ही फोन केला की लोकांची कामं होतात, नाही झाली तर आम्ही आमच्या पद्धतीने करून घेतो. मग त्याला तुम्ही खळखटाक म्हणा किंवा नावं म्हणा, लोकांचं काम होतं ना. म्हणून आज 18 वर्ष. आता काही लोकांचं असं तुम्ही बघताय की सत्ता नसेल तर ते किती वेडे पिसे झाले, त्यांनी ह्या पक्षातनं त्या पक्षात उडी मारली, त्या पक्षातनं ह्या पक्षात उडी मारली आणि वाटेल त्या कॉम्बिनेशन्स महाराष्ट्रात आज झालेले आहेत. कशामुळे झाल्यात? सत्तेमुळेच झालेले आहेत त्या कॉम्बिनेशन ना. की काँग्रेस बरोबर शिवसेना गेली, शिंदे साहेब इथे गेले, अजित पवार भाजप बरोबर आले. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे? सत्तेमुळे झाल्या. म्हणजे आपण असं बघतो की मोठी बरेच लोक सत्तेशिवाय जगू शकत नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आज जे टिकलेले आहेत ते कशामुळे टिकलेले आहेत? एक तर सन्मान्य राजसाहेबांबद्दल असलेली निष्ठा, आणि दुसरं आम्हाला माहितीये आम्ही लोकांची कामं करू शकतो, करतो आहोत. याचं फळ आज नाही तर उद्या आम्हाला मिळेल, हा असलेला ठाम विश्वास. तुम्ही अजून एक मुद्दा विसरलात, माध्यम. ती तुम्हाला का मदत करतात? मला ते बघा, माध्यमांना जे लागतं त्यातलं देण्याची कोणाचीच तुमची आता काही ऐपतच नाहीये असं मी म्हणतो. पण राज ठाकरेंबरोबर अनेकांचे व्यक्तिगत आणि मैत्र आहेत तो भाग सोडा, पण मग तरीही माध्यमांना मनसेच्याच बातम्या का दिसतात आणि मनसेचेच पदाधिकारी काम करताना का दिसतात? मला असं वाटतं राजेजी, आता तुम्ही एवढे वर्ष पत्रकारितेत आहात, PR स्टोरीज थोड्याफार चालू शकतात, चालवतात लोक, त्याला आपण PR स्टोरी म्हणू. पण मला एक माहिती आहे की तुम्ही जर एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने केली ज्याच्यामध्ये बातमी आहे असं मानणारे आजही काही पत्रकार भले हाताच्या बोटावर एवढे असतील पण शिल्लक आहेत. मला वाटतं ते लोक जिथे बातमी असेल
तिथे तुम्हाला त्यांना ऍड्रेस करावंच लागतं. यू कांट इग्नोर देम. आणि मेनस्ट्रीम मीडिया जरी इग्नोर केलं तरी ते युट्यूब असेल, सोशल मीडिया एवढं चालतं की अखेर मेनस्ट्रीम मीडियाला त्या गोष्टींची दखल घ्यावी लागते. एवढा डिजिटल मीडिया माझ्या मते आज पॉवरफुल झालाय. नाही, मला तेच विचारायचं, तुमचा पक्ष म्हणजे जसं ते भारिपा आहे तसं तो मरिपा झालाय का महाराष्ट्र डिजिटल पार्टी? कारण मनसेबद्दल डिजिटलवर काही केलं की त्याला धोधो प्रतिसाद मिळतो. मग हा जो डिजिटल मीडिया आहे हाच तुमचा निवडणुकीसाठीचा आधार असणार आहे? कारण मी तुम्हाला सांगू का राजेश, चॅनेल्सना पॅकेजेस देणं हे काय आता मनसेच्या बसकी बात राहणार नाही. वर्तमानपत्रातल्या जाहिराती आणि त्यातल्या जे काही गोष्टी आहेत त्या मनसेच्या हाती राहणार नाही. एक राज ठाकरे आणि बरोबर असलेल्या सहकाऱ्यांची न्यूसेन्स व्हॅल्यू मीडियातली ही एवढीच. नाही, मी तुम्हाला सांगू का, बरेचसे पत्रकार आहेत जे आमच्यावर प्रेम करतात. त्यांचं प्रेमच आहे, म्हणजे राजसाहेबांवर आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांवर आहे, माझ्यावर व्यक्तिगतरित्या तर खूप पत्रकारांचं प्रेम आहे. म्हणजे मी पहिला माणूस असीन, मी आता नावं घेणार नाही कोणाची, पण 2019ला जेव्हा मी इलेक्शन लढवलं तेव्हा काही पत्रकारांनी मला मदत पाठवली. हा मी पहिला माणूस असेल त्याला पत्रकारांनी मदत पाठवली. नेते पत्रकारांना पाठवतात, पत्रकारांनी पाठवलं की नाही संदीप तू आले पाहिजेस, तुझ्यासारख्या माणसांची गरज आहे तिथे. काही खूप मोठी हे नाही, पण विषय हा आहे की त्याची भावना काय होती त्याच्या वेळेला. एवढं प्रेम करणारे लोक आहेत ना, अजूनही मीडियामध्ये चांगले लोक आहेत, शिल्लक आहेत. त्यांना वाटतं की काही काम करणारे जे लोक आहेत ज्यांना आजपर्यंत यश नाही मिळालंय त्यांना यश मिळालं पाहिजे. हे जर गेले तर कदाचित 10 बातम्या अजून आपल्याला मिळतील ज्या चांगल्या आहेत ते. पण मेनस्ट्रीम मीडियाचं तुम्हाला मी सांगा, मेनस्ट्रीम मीडिया, डिजिटल मीडिया जो आपला विषय झाला, तर डिजिटल मीडिया आता खूप पॉवरफुल झालाय. तुमची जर एखादी बातमी चालली नाही मेनस्ट्रीम मीडियावर तरी तुमच्या फेसबुक लाईव्ह असेल, तुमचं युट्यूब चॅनल असेल स्वतःचं किंवा अन्य कोणाचं, तर त्या गोष्टीची दखल शेवट मेनस्ट्रीम मीडियाला घ्यावी लागते. मला इथे खूप गमतीशीर गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. या राज्याचा मुख्यमंत्री पायउतार होताना फेसबुकचा आधार घेतो, बरोबर आहे? आणि या राज्यातली एक महत्वाची पार्टी किंवा एक पक्ष हा डिजिटलवर आपलं आंदोलन पण उभं करतो आणि तिथूनच आपल्या आंदोलनाबद्दलच्या सगळ्या ज्या काही रूपरेषा आणि सगळ्या गोष्टी माध्यमांपर्यंत पोहोचवतो. पण राज ठाकरे हे स्वतः कधी या सगळ्या डिजिटल मीडियाच्या नादाला फार लागलेले आपण बघत नाही आहोत. एक नेता जो पक्षाचा सर्वोच्च नेता आहे तो कधी माध्यमांच्या अशा वेगळ्या अंगाला जात नाही, पण त्याचा पक्ष मात्र त्या सगळ्याचा योग्य तो फायदा उठवतोय. हे तुमच्यासारखे जे लोक आहेत की जे डिजिटल आणि सतत यंगिस्तांशी कनेक्टेड असतात, ते काय नेमकं सूत्राने तुम्ही त्याच्यावर? नाही, मी तुम्हाला सांगू का की राजसाहेब या डिजिटल मीडियाशी कनेक्टेड नाहीत. मला असं वाटतं की हे आपण बोलतोय याच्या हे चुकीचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पहिला पक्ष आहे ज्यांनी डिजिटलचा वापर सुरू केला. तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेला काही युट्यूब नव्हतं, हे नव्हतं, पण मोबाईलची कॉलर ट्यून हे एक फक्त डिजिटल माध्यम म्हणून आपण त्याला उपयोग. त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिला पक्ष होता जी आमच्या पदाधिकाऱ्यांना फोन केला की राजसाहेबांचं भाषण ऐकू यायचं. त्यामुळे डिजिटल मीडियाचा वापर आम्ही चालू केला. कालांतराने बीजेपीने तो एवढा वापरला की आम्हाला त्याची कल्पनाच नव्हती. एवढा त्याचा प्रचार प्रसार झाला. पण ठीक आहे, त्याच्यातनंही आम्ही शिकलो की ठीक आहे, या गोष्टी जर ते करू शकतात तर मी काय नाही करू शकत. ते जेवढा वापर करू शकतात तेवढा आपणही करू शकतो. शेवट हे जे माध्यम आहे डिजिटल मीडियाचं हे सगळ्यांसाठी ओपन आहे ना. हे कोणा एका व्यक्तीच्या मालकीचं नाहीये. फेसबुकवर जर त्याची पोस्ट पडली तर माझी पडू शकते, बरोबर आहे. इंस्टाग्रामवर तो असतो तर मीही असू शकतो. शेवट तुम्ही कंटेंट काय लोकांना देता याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कंटेंट आहे, त्यामुळे तो पसरतो. अगदी तुम्ही योग्य मुद्द्याकडे आलात की तुमच्याकडे हा कंटेंट आहे. याच कंटेंटच्या आधारावर वरळी मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे होण्याची शक्यता काही वर्तवली जात होती. म्हणजे अमित ठाकरे निवडणूक लढणार किंवा ते पदार्पण करणार आणि तिथून करणार, जसं आदित्यने केलं ते. मग अमित ठाकरेंचं नाव मागे कशामुळे पडलं आणि संदीप देशपांडे कशामुळे? मला वाटतं की त्या मीडियातल्या गॉसिप्स होत्या. हो, की ठाकरे विरुद्ध ठाकरे लढत होणार किंवा काय अशा. पक्षात कधी चर्चा नाही झाली? पक्षात चर्चा नाही झाली. इव्हन
अमित बरोबर पण माझी कधी असं म्हणजे नेहमी होते चर्चा, आम्ही बोलतो एकमेकांशी. असं कधी जाणवलं नाही की त्यांना वरळीतनं लढवायचे किंवा साहेबांच्या ह्याच्यातनं असं मला कधी जाणवलं नाही की अमित वरळीतनं लढवणार नाही. मला वाटतं हा काही विषयच नव्हता. कदाचित काय एखाद्या टेबलवर बसला असेल, त्याला वाटलं असेल बातमी करावी तरी केली. आता हल्ली असं काय सूत्र नावाचा एक प्रकार आलेला आहे, तो काही बातम्या देतो. हा कोण आहे सूत्र एकदा शोधावा लागेल. तो काय वाटेल ते लोकांना सांगतो आणि बातम्या येतो. तो हा सूत्र पण हे तुम्ही शोधू शकता, कारण सर्वाधिक पत्रकार हे तुमच्या संपर्कात असतात आणि तुमच्या बरोबर एवढं असूनही मला माहित नाहीये. हा कदाचित त्या ऑफिस मधला कोणतरी माणूस असावा मीडियाच्या की जो सूत्र म्हणून वावरतो आणि खोट्या बातम्या पेरतो. मला असं वाटतं की त्या चर्चेत काही अर्थ होता असं मला वाटतं. वरळीच्या पुरतं बोलतोय मी वरळीच्याच दिशेने येतोय. बघा, आता आदित्य ठाकरे, मी जसं म्हटलं तसं मोठे नेते आहेत, ते मंत्री, माजी मंत्री आहेत, उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे नातू आहेत आणि हाय प्रोफाईल लीडर आहे. मग अशा नेत्याबरोबर लढताना संदीप देशपांडे यांची पुंजी काय असणार आहे? माझं काम बघा असं आहे, पैशामध्ये तर मी त्यांची कॉम्पिटिशन करू शकत नाही. उद्या जो काय निवडणुकीचा पसारा असतो आणि तिथे खर्च असतो, माझी कॉम्पिटिशनच नाही. माझी तेवढी ऐपत नाही, माझी तेवढी झेप नाही, हे मला 100% माहिती आहे. पण जनतेची तुम्ही कामं केली नाहीत तर जनता तुम्हाला घरी बसवेल. एक राजकीय कार्य, उद्या जर सन्मान्य राजसाहेबांनी मला संधी दिली की बाबा तू वरळी लढव, मी इच्छा व्यक्त केली, जर त्यांनी मला संधी दिली की तू लढव, तर एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मला हीच गोष्ट प्रूव्ह करायची की तुम्ही नावाने कितीही मोठे असाल, तुम्ही जर कामं नाही केलीत तर लोक तुम्हाला घरी बसवतील आणि जो काम करणार आहे त्याला निवडून देतील. मग तुमच्याकडे पैसा किती असो, तुमच्याकडे वडलोपार्जित पुण्य किती असो, पण तुम्ही जर ऑन ग्राउंड लोकांची कामं केली नाहीत, मला असं वाटतं राजकारणात हे प्रूव्ह होणं खूप गरजेचं आहे. कारण आता कसं झालंय, याचा मुलगा, त्याचा मुलगा, याचा पुतणा, याचं, हेच लोक राजकारणात दिसतात. मग माझ्यासारखा, आता आमचं काय होतं, माझं राजकीय बॅकग्राऊंड काही नाहीये राजेशजी. आमचं देशपांडे वेडिंग वर्क्स म्हणून गाद्या उश्या बनवण्याचं दुकान दादर मधलं. माझे वडील कधी राजकारणात नव्हते, माझे आजोबा कधी नव्हते, माझे पंजोबा नव्हते, मग कोण नव्हतं. असे लोक राजकारणात आले आणि त्यांना संधी कोणी दिली तर राजसाहेबांनी दिली ना आम्हाला संधी. नाही, मला तेच विचारायचं आहे, 18 वर्षात राज ठाकरे या नेत्याने संदीप देशपांडे या तरुणाला काय दिलं? मी नगरसेवक झालो, मी गटनेता झालो, 5 वर्ष महापालिकेत मी काम केलं आणि त्याच्यानंतरही जे काम करतोय ते त्यांनी संधी दिली म्हणूनच करतोय ना. अजून काय द्यायला पाहिजे? म्हणजे मी नेहमी एक, जेव्हा हे बरेचसे लोक मला भेटतात राजेशजी, ते म्हणतात की अरे इथे या पक्षात काही स्कोप नाही, तू भाजपमध्ये जा किंवा शिवसेनेत जा, असं सल्ले देणारे खूप असतात. पण मला नेहमी असं वाटतं की माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत, माझ्या आई वडिलांनी केले असले, की ज्या माणसानी, बघा 2012ची वेळ तुम्हाला मी गोष्ट सांगतो, तिथे एक्झिस्टिंग नगरसेवक होता प्रकाश पाटणकर, आता तो शिवसेनेत उबाठामध्ये आहे. तो इच्छुक होता, आमचा शाखाध्यक्ष इच्छुक होता, आमचा विभागाध्यक्ष इच्छुक होता. ह्या सगळ्यांमध्ये सन्मान्य राजसाहेबांनी मला तिकीट दिलं. त्यावेळेला माझं तर काही नव्हतंच, म्हणजे मी होतो पक्षात काम करणारा होतो, विद्यार्थी 5 वर्ष काम करतो, पण त्यांना वाटलं की हा चांगलं काम करेल नगरसेवक झाल्यावर, म्हणून त्यांनी मला तिकीट दिलं. मी काम केलं. जेव्हा मी काही नव्हतो त्यावेळेला मला तिकीट दिलं. माझा परफॉर्मन्स पुढे 5 वर्ष त्यांनी बघितला, चांगला वाटला, म्हणून मला रिपीट केलं, म्हणून मला विधानसभेचं तिकीट दिलं. म्हणजे माझा काही बॅकग्राऊंड नसताना ज्या माणसाने मला एवढं दिलं, तर एखाद्या वेळेला पक्षाचा बॅड पॅच असेल, वाईट समजा काळ असेल, त्यावेळेला जर मी त्यांना सोडून गेलो की मला काहीतरी मिळतंय म्हणून, तर मला स्वतःला माझ्यावर संस्कार नाही आहेत, ते मी हे नाही करू शकत, मला नाही जमणार हे करायला. आता बराच वेळ असं म्हटलं जात होतं की तुमची मनसेची युती होणार शिवसेना आणि भाजप बरोबर वगैरे, तर आता तर राज ठाकरेंनी स्वतः सांगून टाकलेलं आहे की 250 जागांच्या आसपास ते जागा लढवणार आहेत. म्हणजे मग आता युती होणारच नाही, तुम्ही स्वतंत्रपणे लढणार? हे नाही राजेशजी, याच्यामध्ये असं आहे की बघा,
नाही नाही मी येतोय पुढे, मला फक्त माझा प्रश्न पूर्ण करू द्या. मग आता हे एकटे तुम्ही लढणार आणि मग हे सगळं होत असताना अंदर की बात काय आहे की मनसे बरोबर कोण असणार आहे? भाजप असणार आहे की मुख्यमंत्री असणार आहे? बघा असं आहे की भारतीय जनता पक्षाचे आपण रोज स्टेटमेंट बघतो, बातम्यांमध्ये बघतो की ते म्हणतात 150-160च्या खाली जागा लढवायच्या. काल तर काहीतरी संघाने पण त्यांना सांगितलं की 160च्या जागा गेल्या. शिंदे साहेब म्हणतात 100-125च्या खाली तर काय आम्ही लढवणार नाही. बरोबर, मग ऑलरेडी 260-280 पर्यंत संपल्या, 8 जागा उरल्या. अजित पवार साहेब म्हणतात की ते 80-90 काय जागा म्हणजे ऑलरेडी ते गुजरात मधल्या घ्याव्या. ऑलरेडी 288 पैकी 350 जागा बुक झाल्या. आमच्याशी चर्चा करण्याचा विषय येत नाही ना. आणि त्यांचं आपापसातले स्टेक काय ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काही, मग त्यांचं काहीतरी होईल, मग ते आमच्याशी चर्चा करतील. एवढं कसं थांबू शकतो कुठलाही राजकीय पक्ष? त्यामुळे आम्ही म्हटलं की त्यांना करू दे, आपण आपली तयारी करू आणि करतोय आम्ही त्याप्रमाणे. माझा शेवटचा प्रश्न की आता असं म्हटलं जातं दबक्या आवाजात म्हणा किंवा पॉलिटिकल गॉसिप म्हणा त्याला, की शिवतीर्थवर 3 सत्ता केंद्र आहेत. एक राज ठाकरे, दुसरं शर्मिला ठाकरे आणि तिसरं अमित ठाकरे. आणि या 3 सत्ता केंद्रांमध्ये गुड बॉय होण्याचं भाग्य हे संदीप देशपांडेंना मिळालेलं आहे. म्हणजे त्यातलं प्रत्येकाकडे त्याच्यासाठी एक प्रेमाचा कोपरा आहे. हे नेमकं काय आहे की जसं शिवसेनेमध्ये अनिल परबांसाठी आहे की तिन्ही लोकांना अनिल परब आपले वाटतात, संदीप देशपांडे या 3 शक्ती स्थानांना किंवा सत्ता केंद्रांना आपले का वाटतं? मुळात सांगू, अशी कुठली सत्ता केंद्र नाहीत. सत्ता केंद्र एकच, राजसाहेब ठाकरे. पण शर्मिला वहिनी असतील किंवा अमित ठाकरे असतील, या सगळ्यांचा शेवट कसा आहे, तुम्ही जर पक्षासाठी चांगलं काम करणारे जर कार्यकर्ते असतात, सगळ्यांचं तुमच्यावर प्रेम असतं. त्यामुळे मी नेहमी आयुष्यात चांगल्या प्रेमाची अकॅडमी वगैरे संदीप देशपांडेंचा काढायचा विचार आहे का? निश्चितपणे काढू ना आपण. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी नेहमी माझ्या बरोबर जे काम करणारे माझे सहकारी आहेत त्यांना पण मी नेहमी सांगतो, आपण पक्षासाठी काम केलं ना तर पक्ष आपल्याला 100% देणार. हा माझा अनुभव आहे. म्हणजे माझ्यापेक्षा खूप सिनियर लोक आधारमध्ये असताना, वर्षानुवर्ष काम करत असताना मला संधी मिळाली. याचं कारण मी राजेशजी सांगतो तुम्हाला, 2006 मध्ये माझ्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं पद होतं. आदित्य शिरोडकर त्यावेळेला अध्यक्ष होते. तेव्हा कुठेच नाही तर मला तिथे मिळालं पद, मी ते घेतलं. कुठेच नाही तिथे म्हणजे मला मी ऍडजस्ट, एवढे सिनियर लोक होते मध्ये मनसेमध्ये, तर मला पद मिळालं कुठे ऍडजस्टमेंटच नव्हती. पण मला काम करायचं होतं. तुम्हाला म्हणाल ना विद्यार्थी सेनेत मग काम करा, ठीक आहे. ती संधी घेतली. पण ती संधी मिळाल्यानंतर मराठी पाटी आंदोलन असेल, त्या आंदोलनाची संपूर्ण संकल्पना मी सन्माननीय राजसाहेबांकडे मांडली की तुम्हाला आठवत असेल तर क्रॉफर्ड मार्केटच्या समोर आम्ही गुजराती वेषांतर करून आम्ही वर गेलो आणि ती साहेबांनी सांगितलेली प्रेस कॉन्फरन्स ती उधळल्या गेली. जो काय तो 2009ची आंदोलन असेल ती तुम्ही स्वतः कव्हर करत होता. तुम्ही बघितलं किती ऍक्टिव्हली केलं. जेव्हा काँग्रेसनी नाटक केलं तर संजय निरुपमचं ऑफिस फोडण्याची पण केस माझ्यावर आहे. आता तुमच्यावर केसेस किती आहेत? माझ्यावर तशा 22 होत्या, त्यातल्या 5 सुटल्या आणि मग त्या 17 झाल्या. आणि आता परवा परत एक रिसेंटली ती रवींद्र चव्हाणांच्या आंदोलनाची पडली. ठीक आहे, म्हणजे 17-18 असतील. आणि 18 वर्षात तडीपार किती वेळा तुम्हाला केलं गेलं? नाही, मी तडीपार झालो नाही, पण मला नोटीसेस आल्या. पण नोटीस जेव्हा येते याचा अर्थ तुम्हाला तडीपार करण्याचा पोलिसांनी निर्णय घेतलेला होता. 2 वेळेला मला ते प्रयत्न केला, पण दोन्ही वेळेला मी कोर्टातनं त्याच्यावर स्टे घेतला. पण हे सगळं होत असताना राज ठाकरे यांनी थोडं झुकतं माप संदीप देशपांडेंना दिलंय. आणि बघा, मनसे जशी प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये जशी मतमतांतर असतात, जसे ग्रुप असतात, तसे ते मनसेमध्येही आहेत. पण या सगळ्या गटांच्या पलीकडे जाऊन राज ठाकरेंनी संदीप देशपांडेंवर जरा काकणभर जास्तच प्रेम केलंय. त्याचं कारण काय? माझा शेवटचा प्रश्न. तुम्ही पाहिजे तर मग आता राजेशजी तुम्ही सगळ्यांना, मी जेवढा राजसाहेबांचा ओरडा मी खाल्लाय ना तेवढा मला वाटत नाही की कोणी खाल्लाय. म्हणजे
अर्थात माझ्या काहीतरी चुका झाल्या. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. रेल्वे कोविडच्या काळामध्ये रेल्वे आंदोलन आम्ही केलेलं. याचं कारण होतं की लोकांना रेल्वेने प्रवास करायला द्यायचा नाही, पण बसनी प्रवास करायचा. बसमध्ये फुल गर्दी व्हायची आणि रेल्वेमध्ये नाही. आमचं तोच म्हणणं होतं की रेल्वेमधनं जर हे केलं, प्रवास केला तर कोरोना होतो आणि बसमधनं केला तर होत नाही, असं आहे का? म्हणून आम्ही ते डिसाईड केलं. पण दुर्दैवाने असं झालं की माझं साहेबांची कम्युनिकेशन झालं नाही. मी फोन केला, मला नंतर कर, आणि ते माझ्याकडनं राहून गेलं सांगायचं की मी आंदोलन करतोय. आणि त्याच्यानंतर मग कोणीतरी साहेबांना सांगितलं की आम्हाला माहितच नाही आंदोलन करतोय. आणि मग साहेब खूप चिडले की तू कोणाला विचारून आंदोलन करतोयस. पण तरी मी ते आंदोलन केलं. मी साहेबांना विचारलं की आता ठीक आहे, माझी झाली चूक, आता मी काय करू, आंदोलन करू का नको? नाही म्हणे, आंदोलन जे केलंय लोकांसाठी करतोय ते कर. आणि ते आंदोलन सक्सेस झालं. 400 पोलीस होते. त्याच्यामध्ये पण आम्ही जाऊन ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेननी प्रवास केला. त्याच्यानंतर ते केस झाले, हे झाले. मग मी साहेबांना सांगितलं की साहेब, माझा काही असं उद्देश नव्हता की तुमची म्हणजे तुम्हाला न विचारता काही गोष्ट दुखावण्याचा किंवा असा काही उद्देश नव्हता. आता कसं होतं, आपल्या समोर माईक असतात, मीडियावाले असतात, ते एक एक प्रश्न विचारतात, तेव्हा उगाच आपण काही गोष्टी बोलून जातो. तसं मला म्हटलं की नाही, पण मग नाही प्रवास करायला दिला तर तुम्ही काय कराल, तर तुम्ही काय कराल, असं 2-3दा आल्यावर मी तो त्याचं तुमच्यातला देशपांडे जागा झाला आणि मी उत्स्फूर्त म्हणाला की ठीक आहे, नाही झालं तर मग आम्ही सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट करू. आम्ही जे गांधीजींनी केलेलं त्याप्रमाणे आम्ही तिकीट न काढता आम्ही ट्रेनमध्ये चढू, असं मी सांगून टाका. आणि मला कल्पना नाही राजेशजी की ते सांगितल्यानंतर त्याची एवढी बातमी झाली की त्याच्यानंतर मग मला ते बॅकआउट होणं पण शक्य नव्हतं. की एकदा आपण सांगितलं तर आपण करायचं. आणि माझा स्वभाव तोच आहे की मी बोललोय ना तर मी करणार ते. आणि तुम्ही 400 पोलीस लावा ना तर 500 पोलीस लावा, मला जेव्हा मी सांगतोय मी करणार तेव्हा माझ्याकडे एक प्लॅन तयार असतो त्याचा की तो कशा पद्धतीने करायचा. जेव्हा यांना मी पोलीस मला विचारते कुठनं करणार, म्हटलं दादरवरनं करणार. दादरला बंदोबस्त लावला. मी उठलो, गाडीने गेलो कर्जतला, आणि कर्जतवरनं मी ट्रेनने आलो दादरपर्यंत. माझ्याकडे प्लॅन तयार होता आणि सगळ्या डिजिटल मीडिया वगैरे सगळे ते व्हिडिओज गेले. आंदोलन सक्सेस झालं. सांगायचा उद्देश हा की तुम्ही जे म्हणता की कोपऱ्यात, मी तेवढा राजसाहेबांचा ओरडा पण खातो, पण शेवट असं आहे की तुम्ही काम केलं तरच ओरडा खाणार ना. खरंय, जो काम करणारच नाही तो ओरडा कशाला खाणार. त्यामुळे चुका होतात, नाही होत असं नाही, खूप वेळा होतात. पण राजसाहेब नेहमी सांभाळून घेतात चुकांना. ते म्हणतात की ठीक आहे, जो काम करणार आहे तोच चुकतो ना, तू काम करतोयस म्हणून चुकतोयस. आणि सांभाळून घ्यायला ते समर्थ आहेत. आणि त्यांनी आतापर्यंत अनेक चुका माझ्या पोटात घातलेल्या आहेत. अनेक चुका संदीप देशपांडे यांच्या राज ठाकरे यांनी पोटात घातलेल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असे अनेक पदाधिकारी आहेत की जे शोभेचे हत्ती म्हणून गेल्या 18 वर्षामध्ये माना डोलवण्याचं काम करतायत आणि सोंडली देखील हलवतायत. पण या सगळ्या गर्दीमध्ये काही असे वेडे कार्यकर्ते की आज 18 वर्ष झाले सत्तेत जरी नसले तरी राज ठाकरे या फक्त 5 अक्षरांसाठी आपलं कौटुंबिक आयुष्य, आपली व्यावसायिक कारकीर्द ही डावावर लावून वेड्यासारखं काम करतात. अशा वेड्यांना या वेळेला तरी विधानसभेचा रस्ता दिसणार का, हे राज ठाकरेंवर आणि त्यांच्या मनसैनिकांवर अवलंबून आहे. संदीप देशपांडे, आपण वेळात वेळ काढून फेस टू फेस मध्ये सहभागी झाला, आपण वादग्रस्त आणि आता तुम्ही दिलेल्या मुलाखतीतला कुठलाही भाग आम्ही कापणार नाही आहोत. जसाच्या तसा, जसं राज ठाकरेंचं राजकारण आहे तसाच या मुलाखतीचा भाग फेस टू फेसच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. मित्रहो, असेच काही नेते, असेच काही कार्यकर्ते किंवा अशीच काही मंडळी की जी एका वेगळ्या गोष्टींनी भारावलेली आहेत आणि ती समाजात काम करू पाहत आहेत, अशाच काही मंडळींना मी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे. पण संदीप देशपांडे यांच्या बरोबर केलेला हा फेस टू फेसचा संवाद आपल्याला कसा वाटला आपण आवर्जून आम्हाला कळवा. आणि असेच काही कार्यक्रम पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर फॉलो करत राहा. आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो. संदीपजी, आपण अगदी आवर्जून इथे आलात, सहकार्य केलात आणि त्याबद्दल मी टाइम महाराष्ट्राच्या वतीने आणि माझा व्हिडिओ जर्नलिस्ट शिवा कुरीरच्या वतीने मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो.